अनुसूचित जातीच्या करण्यासाठी अंबेजोगाई शहरामध्ये जे आयोजन करण्यात आलं आणि त्या मोर्चाच्या प्रसंगी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपल्या समाजाची मुलूक मैदानी तोफ अजिंक्य भैया चांदणे, दुसरी मुलूक मैदानी तोफ राजेशजी घोडे साहेब, अंबानगरीचे नगरसेवक मालोजी जोगदंड, किरण भैया भालेकर आणि ज्यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन संबंध मातंग जातीतील लोकांना एकत्रित करून यशस्वी मोर्चा या ठिकाणी ज्यांनी आयोजित केला, जे आयोजन समितीचे सर्व प्रमुख शिवाजी जोगदंड व त्यांचे सर्व सहकारी व या मोर्चामध्ये सहभागी झालेले समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी आणि माझ्या तरुण भावांनो, देशाला जगाला शांतीचा मार्ग सांगणारे तथागत गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, सर्व महापुरुषांच्या विचारांना सर्वप्रथम मी या ठिकाणी विनम्र अभिवादन या ठिकाणी व्यक्त करतो आणि अंबेजोगाई शहरामध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे याच्यासाठी जो मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला, त्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांना सर्वप्रथम मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। हा मोर्चा महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं। अजिंक्य भैया चांदणे सर्व महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जाऊन समाजाला उपवर्गीकरण का झालं पाहिजे याच्या संदर्भातली भूमिका सांगत आहेत। मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो की मातंग समाजाचं जे मागासलेपण आहे ते मागासलेपण घालवायचं असेल तर त्याला अबकड्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे या ठिकाणी समाजाला समजलं आणि समाज या ठिकाणी एकत्रित येऊन हा लढा या ठिकाणी करत आहे। माझ्या पूर्वी एकाने बोलत असताना सांगितलं की बाबासाहेबजी गोपले साहेब सातत्यानं मातंग समाजाला 8% आरक्षण मिळालं पाहिजे हा लढा ते सातत्यानं लढत होते। मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर ते त्या ठिकाणी सातत्यानं उपोषण करत होते, त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी उपोषण करत होत्या आणि मातंग समाजाला या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे, अबकड झालं पाहिजे याच्यासाठीचा लढा ते देत होते। परंतु मातंग समाजातल्या लोकांना सर्व समाज बांधवांना या ठिकाणी कळालं की आपल्या समाजाची येणारी पिढी जर घडवायची असेल, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी जर कुठला या ठिकाणी पर्याय असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं, संविधानिक मार्ग दिला, त्या मार्गाचा अवलंबन करून आपण या ठिकाणी हा लढा या ठिकाणी उभा केलेला आहे। हे आरक्षण हा लढा कुणा एका समाजाच्या विरुद्ध नाही, हा लढा आपल्या न्याय मागणीसाठी आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठीचा हा लढा आहे। त्यामुळे या मोर्चाचं या लढ्याचं लोकांनी इथं गैरअर्थ काढू नये, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचा आधार घेऊन आपण हा लढा या ठिकाणी लढत आहोत। नक्कीच मला या ठिकाणी समाज ज्या पद्धतीनं एकत्रित झालाय त्याचा मनापासून मला अभिमान वाटतो की यापूर्वीचे अनेक आंदोलनं झाली, अनेक मागण्यासाठी समाज रस्त्यावर आला, पण एवढ्या मोठ्या संख्येनं समाज कधीच रस्त्यावर आलेला या ठिकाणी मी पाहिला नाही। या माध्यमातून का होईना अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे, अबकड झालं पाहिजे हे समाजाला समजलेलं आहे। समाजाच्या येणाऱ्या पिढीसाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे, त्याचं अबकड झालं पाहिजे। हा लढा आपण अतिशय शांतप्रिय पद्धतीने या ठिकाणी लढत आहोत। या ठिकाणी माझ्या पूर्वी अनेकांना बोलत असताना सांगितलं की आपल्या पोस्टमुळे इतरांचं कुणाचं मन दुखवलं गेलं नाही पाहिजे, याची आपण काळजी या ठिकाणी केली पाहिजे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो संविधानिक अधिकार दिलाय त्या अधिकाराचा वापर घेऊन आपल्याला या ठिकाणी हा लढा उभा करायचा आहे। जोपर्यंत आपल्याला
अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण होणार नाही तोपर्यंत हा लढा या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. एक समाजाचा घटक या समाजाचं माझं काहीतरी देणं लागतो म्हणून मी या लढ्याला जोपर्यंत आपल्याला 8% जोपर्यंत आपल्याला अनुसूचित जातीचं अबकड होत नाही तोपर्यंत हा लढा आपल्याला लढायचा आणि तोपर्यंत मी आपल्या सोबत आहे हा विश्वास या प्रसंगी आपल्याला सर्वांना या ठिकाणी देतो. आणि माझ्या नंतर या ठिकाणी बरेचसे मान्यवर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. मी परत एकदा समाज बांधवांना या ठिकाणी नतमस्तक होतो, त्यांना या ठिकाणी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो की आपल्याला आपला हक्क काय आपलं कर्तव्य काय याची जाणीव आपल्या या माध्यमातून झाली, त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे, अबकड झालं पाहिजे ही मागणी आपल्याला भविष्यामध्ये अनेक तीव्र करून जोपर्यंत आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला हा लढा मोठ्या ताकदीनं एकजुटीनं हा लढायचा आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो थांबतो. जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय संविधान, जय शिवराय.